तर मित्रांनो चांगला हसत खेळत लेबरनं पळत ट्रॅक्टर भरलं होतं, पण असं होईन म्हणून आम्हाला स्वप्नात बी वाटलं नव्हतं. लय मोठा घात केला आमच्या ट्रॉलीनं. तर तुम्हाला दाखवतो चला. आमची तर ट्रॉली काय पडती का काही की बाबा 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 लईच अवघड झालं. JCB वाल्याने बी अवघड खेळ करून टाकला. आता क्या तर आम्हाला आता ऊस तोडायलाच नाही, म्हणजे फळच भेट नाही. हाय 1.5 एकर ते काल तोडाय चालू केलं, ते पण आज अर्धा संपला आहे. आणि आता ट्रॅक्टर भरायला चालू आहे. ट्रॅक्टर भरून गेलं की पुन्हा दुपारून ते पण शॉर्ट होतं आहे, पुन्हा बसावं लागले फळं हुडकीत. आणि इथले शेतकरी ऊस काही टोळीला देणार, ते द्यायलेत हार्वेस्टरला. इथं हार्वेस्टर आले 4 आमच्या साईडलाच आहेत. आणि ऊस भयानक आहे 8,005. आणि ऊसाला सगळा तुरा फुटला आहे. ऊसाला वाढ पण बांधायला नाही. आणि कारखाना तर काही पट्टा पाडी नाही. उलट कारखान्यानं दुसरे वाहनं मागून घेतलेत कर्नाटकचे. पहिले आमच्या कारखान्याच्या कराराला फक्त 40 वाहनं होती, आता 80 झालीत, म्हणजे डबल वाहनं घेतलीत. आता सकाळचे जवळपास 9 साडेनऊ वाजलेत. एक ट्रॉली भरणं झाली आहे. आणि आता दुसऱ्या फडात जायची ती शिडी घेऊन चाललीत लेबर त्या ट्रॉलीमध्ये टाकायला, कारण इथून फड थोडा लांब आहे. तर हे आमच्या बागादाराचा आकाडा बिकाडा आहे, ज्याचा ऊस तोडायला लावतो त्याचा. इथं पाण्याचा हौद बिऊद परत विहीर आहे. आणि हेच साईडला आंब्याची झाडं बिडं. आंब्याला छान अशा कैऱ्या पण लागल्यात, बघू शकता. आता आंब्याचा सीझन चालू झाला आहे. तर भयानक माल लागला आहे आंब्याला. आणि हे इकडं असं हिरवगार परिसर आहे सगळा, ज्वारी भुईमूग. तर विहीर दाखवतो तुम्हाला एकदा. विहिरीमध्ये कसं पाणी आहे, किती पाणी आहे ते. तर ही बघू शकता विहीर आहे. 50 फूट खोल विहीर आहे ही. शेतकऱ्यानं सांगितलं आहे. दोघा भावांमध्ये विहीर आहे ही. आणि हे एका भावाचा आकडा आणि हे इकडला एका भावाचा आकडा, म्हणजे अशी सामायिक विहीर आहे. आणि दोघांच्या पण मोटरा विहिरीमध्येच आहेत. तर विहिरीचे हे कडी आहेत पूर्ण बांधलेले. विहिरीचा जर घेर बघितला तर खूप मोठा पण आहे. आणि इथं पाण्याचा हौद बिऊद पण आहे जनावराला पाणी पिण्यासाठी. तर हे एकंदरीत असं वातावरण आहे. हार्वेस्टर इथंच उभा आहे. आणि हार्वेस्टरचे रिकामे डबे इथंच आहेत. जवळपास 5-6 वाहन आहेत. आणि तिथं हार्वेस्टर उभा आहे. आमच्या फडाजवळ म्हणजे टोळीजवळ सगळे फळे ह्यांनी तोडायला चालू केले. तर हे एकच आहे. आणि आता जिकडं आम्ही ऊस तोडायला आहो तिकडं दुसरंच आहे. तर हे बघू शकता शेतकऱ्याचं. इथं कांदे बिंदे लावलेत शेतकऱ्यानं. कांदा तर लय भयानक मोठा पोसला आहे. ज्वारी पण आहे इथं. आणि इथं गाजरं पण आहेत. आता घेतलं असतं गाजर खायला, पण न शेतकऱ्यानं बिचाऱ्यानं आपलं पाणी दिलेलं आहे म्हणून कशाला गाजरं घ्यावं, त्यांचं कशाला उपटीत बसावं आपण गाजर बिजर. तर चला. जस्ट आत्ता 11:30 वाजलेत. लेवल चालू आहे. उन्हाचा तडाखा पडलाय आणि मरणाचा घाम यायलाय. जीव नुसता लहा करायलाय. तर मंडळी आता ट्रॅक्टर भरून दिलंय, लगेच तोडायला लागला.
12:30 वाजलेत. पाऊस तर काय येतंय का काही केलंय, आभाळ दिसायला लागलंय. शेजाऱ्यांनी आमच्या चालू केलंय. तर चला तोडतो आता थोडं, पुन्हा लगेच 2 वाजता बाहेर अजून जेवायला. आता ट्रॅक्टर भरून गेलं की आज रात्रभर काही टेन्शन नाही. तर मित्रांनो, चांगला हसत खेळत लेबरनं परत ट्रॅक्टर भरलं होतं, पण असं होईन म्हणून आम्हाला स्वप्नात बी वाटलं नव्हतं. लय मोठा घात केला आमच्या ट्रॉलीनं. तर तुम्हाला दाखवतो. आमची तर ट्रॉली काय पडती का काही की बाबा 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 बाबा, लईच अवघड झालं. JCB वाल्याने बी अवघड खेळ करून टाकला. आता काय देतो ना ते पलटी होत खाली म्हणाला माझी धडी उपसल राहू द्या, कुठून जाईल माझं. सर को एकड़ सर को आप भी ठीक करके देता हूँ मैं, आप भी ठीक करके देता हूँ. हाँ खंदो रान गच लग रही है का